आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये केला जातोय. परवा दिवशी 28 फेब्रुवारीला खामेनी यांची जी हत्या करण्यात आली त्याच्या मागे देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला गेला होता. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये जरी वापर केला असला तरी युद्धात एआयचा वापर कसा केला जातो हे आपल्याला माहिती नाही. पण अमेरिकेनं या युद्धामध्ये एआयचा वापर केला होता आणि त्यांनी वापरलं होतं अँथ्रोपिकचं क्लाउड नावाची टेक्नॉलॉजी किंवा क्लाउड ॲप जे आहे त्याचा वापर केलेला होता. मग त्याचा वापर कसा केला आणि कशा पद्धतीनं खामेनीला बरोबर त्यांनी टार्गेट करून हिट केलं. पहिल्यांदा डायरेक्ट हल्ला खामेनीवर केला आणि त्यानंतर मग इराणमध्ये वेगवेगळ्या शहरांच्यावर हल्ले केले हे देखील आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हा हल्ला कसा केला गेला ते देखील बघूया. पण त्याच वेळेला दुसरी गोष्ट बघूया की डोनाल्ड ट्रम्प याच अँथ्रोपिक कंपनीवरती नाराज आहेत आणि त्यांनी तर धमकी दिलेली आहे की ही कंपनी वापरायचं आम्ही बंदच करून टाकतो. मग ट्रम्प एवढं का नाराज आहेत? ट्रम्पचा या कंपनीबरोबर नेमका काय प्रॉब्लेम झालाय ते देखील बघूया या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. अँथ्रोपिक एआय या कंपनीचे क्लाउड आणि कोवर्क या दोन ॲपनी मागच्या महिन्यात अक्षरशः जगात धुमाकूळ घातलेला. या दोन ॲपच्या अपडेट्समुळे जगभरातलं शेअर मार्केटमध्ये आयटी सेक्टर्स कोसळले. ते आजपर्यंत वरती आलेले नाहीत हे आपल्याला माहिती आहे. याच ॲपचा वापर आता मिलिटरी टेक्नॉलॉजीमध्ये देखील होतोय हे आता आपल्याला नव्यानंच कळतंय. आता इथं झालंय असं की या ॲपचा वापर किंवा हे जे चॅटबॉट्स आहेत याचा वापर मोठ्या प्रमाणावरती डेटा प्रोसेसिंगसाठी डेटा गॅदरिंगसाठी केला जातो आणि त्याचा वापर करून मिलिटरी सिम्युलेशन्स बनवले जातात. आता अशाच पद्धतीचा याच क्लाउडचा वापर अमेरिकेने केला 3 जानेवारी 2026ला व्हेनेझुएलामध्ये, जेव्हा निकोलस मादुरो यांच्यावरती अटॅक केला गेला आणि त्यांच्या घरातून अमेरिकेनं सक्सेसफुली त्यांना उचललं. आता याच्या ऑपरेशनल डिटेल्स उपलब्ध नसल्या तरी देखील यासाठी देखील डेटा गॅदरिंग आणि सिम्युलेशनसाठी क्लाउडचाच वापर केला होता असं समजतंय. आता कुठलंही एआय ॲप कसं वापरलं जातं तर त्याच्यामध्ये आपण काही प्रश्न विचारतो आणि त्याची उत्तरं त्याच्यामध्ये शोधली जातात आणि त्यासाठी जगभरातल्या अनेक रिसोर्सेसचा वापर ते ॲप करत असतं. आता अमेरिकेचं सरकार हे जे ॲप वापरते किंवा मिलिटरी जे ॲप वापरते त्याच्यामध्ये त्यांच्याकडं थोडंसं जास्त चांगलं व्हर्जन आहे. या व्हर्जनमध्ये मोठ्या प्रमाणावर जेव्हा व्हास्ट डेटा, भरपूर डेटा त्याला फीड केला जातो त्यावरून तो डेटा प्रोसेस करून त्याच्या आधारानं काही पॅटर्न्स बनवले जातात. म्हणजे कुठल्याही व्यक्तीबद्दल कुठल्याही संस्थेबद्दलचा डेटा याच्यामध्ये फीड केला जातो आणि त्यावरून काही पॅटर्न्स तयार केले जातात. आता एआयची एक टेक्नॉलॉजीचा एक ॲडव्हान्टेज असा आहे की एआय कुठलीही गोष्ट विसरत नाही. माणूस एखाद्या वेळेला कुठली तरी गोष्ट विसरू शकतो, माझ्या ते लक्षात राहिलं नाही म्हणू शकतो, पण एआय काहीही विसरत नाही. एआय मध्ये प्रत्येक गोष्टीचा डेटा फीड झालेला असतो आणि त्याच्या आधारानं एक पॅटर्न तयार होतो. या पॅटर्नचा उपयोग करून मग मिलिटरी सिम्युलेशन्स बनवले जातात की प्रत्यक्ष ज्या वेळेला आपण हल्ला करू त्यावेळेला कशी परिस्थिती असेल, त्यावेळेला सकाळ दुपार संध्याकाळी काय वातावरण असेल, कोण कुठं असेल, कोणाच्या पोझिशन्स काय असतील, या सगळ्या गोष्टींचा अंदाज एआय लावू शकतं. फक्त एआयला आपण तशा पद्धतीनं एक प्रॉम्प्ट द्यावा लागतो हे आपल्याला माहिती आहे आणि तशा पद्धतीने एकदा त्याला डेटा मिळाला तर एआय संपूर्ण गोष्टी रिक्रिएट करून आपल्याला देऊ शकतो. आणि असंच रिक्रिएशन या क्लाउड ॲपनं करून दिलं आणि त्याच्या जोरावरती अमेरिकेनं 28 तारखेची डेट निवडली आणि या निवडलेल्या तारखेला बरोबर सकाळी 9:40 खामेनी ज्या कॉम्प्लेक्समध्ये एक मीटिंग घेत होते त्याच कॉम्प्लेक्सवरती त्यांच्या घरात हल्ला केला आणि ज्यामध्ये जवळजवळ 40 लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये स्वतः आयातुल्ला अली खामेनी सुद्धा होते. त्यामुळं असं वाटलं की कदाचित या एका हल्ल्यामुळेच इराण बरोबर जे अमेरिका इस्रायलचं युद्ध आहे ते संपून जाईल की काय. पण प्रत्यक्षात आता युद्धाचे परिणाम वेगवेगळे दिसायला लागलेत. हे युद्ध फक्त इराणपुरतं मर्यादित न राहता जगभर पसरत चाललंय, तो भाग वेगळा. पण प्रत्यक्षात या ॲपनं या टेक्नॉलॉजीनं कसं अमेरिकेला यामध्ये मदत केली ते अत्यंत आश्चर्यकारक आहे. हे सगळं असलं तरी अमेरिकन सरकार म्हणजे डोनाल्ड ट्रम्प या ॲपबद्दल अतिशय नाराज आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की अमेरिकन सरकारला, अमेरिकन मिलिटरीला या ॲपचा कंप्लीट ॲक्सेस दिला पाहिजे. याच्यामध्ये कोणतीही गोष्ट लपवून ठेवली जाता कामा नये. त्याशिवाय या ॲप्लिकेशन तयार करणारे जे अँथ्रोपिक कंपनी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की अनएथिकल गोष्टी ज्या आहेत त्या अनएथिकल गोष्टी करण्यासाठी या ॲप्लिकेशनचा वापर करता येणार नाही. त्यांच्या कंपनीच्या पॉलिसीमध्ये हे बसत नाही. त्यावर देखील ट्रम्प नाराज आहेत. कारण ट्रम्प यांची इच्छा आहे की वेपन्स म्हणजे शस्त्रास्त्र बनवण्यासाठी, सर्वेलन्स करण्यासाठी म्हणजे टेहळणी करण्यासाठी या सगळ्या गोष्टींसाठी या टेक्नॉलॉजीचा वापर व्हावा. पण ही कंपनी हे अशा पद्धतीचा ॲक्सेस द्यायला अमेरिकेला तयार नाही.
त्याबद्दल मग ट्रम्प सध्या चिडलेले आहेत. ते म्हणतायत की हे देशविरोधी, देशविघातक अशा पद्धतीचं ॲप आहे. या ॲपचा वापर अमेरिकन सरकार इथून पुढे अजिबात करणार नाही. कुठलंही अमेरिकन सरकारमधलं डिपार्टमेंट करणार नाही. ते असंही म्हणतात की लेफ्टिस्ट कंपनी आहे. या कंपनीनं अमेरिकन सरकारच्या देशविरोधी कारवाया चालवलेल्या आहेत आणि यांना आम्ही या अमेरिकेमध्ये सुखानं जगून देणार नाही. थोडक्यात ट्रम्प काही जरी म्हणत असले तरी अमेरिका हे एक वेगळ्या प्रकारचं देश आहे. तिथं सगळ्यांना सगळं काही करण्याचा, बोलण्याचा स्वातंत्र्य अधिकार आहे. त्यामुळं कदाचित ते त्या कंपनीला आपल्या जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्यातून हाकलू शकतात. पण तरी देखील ही कंपनी अमेरिकेत राहील एवढं मात्र नक्की. पण हे सगळं असलं तरी या कंपनीनं ज्या पद्धतीनं मिलिटरी टेक्नॉलॉजीमध्ये हात घातलाय आणि जसं खामेनीसारखं एक टार्गेट शोधून दिलंय किंवा त्याच्यासाठी सिम्युलेशन्स तयार करून दिले, असं जर होत राहिलं तर मिलिटरी टेक्नॉलॉजी येणाऱ्या काळात किती पुढंपर्यंत जाईल याचा फक्त आपण विचारच केला पाहिजे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथंच थांबूया. पण AI कशा पद्धतीनं जग बदलू शकतं याबद्दलची हा व्हिडिओ होता. तो तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.